नमस्कार मित्रांनो, मी आशिष आणि स्वागत करतो तुमचं आपल्या मराठी तंत्रज्ञान म्हणजेच टेक इन मराठी या चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की मोठ्या व्हिडिओ फाईल्स म्हणजे लार्ज साईजच्या व्हिडिओ फाईल्स ज्या आहेत त्या कॉम्प्रेस करून त्यांची साईज कशी कमी करायची। म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आपल्याला खूप व्हिडिओ साठवायचे असतात, बऱ्याचशा मोठ्या व्हिडिओ फाईल्स आपल्याला साठवून ठेवायच्या असतात, पण आपल्या कम्प्युटरचं स्टोरेज कमी असल्या कारणाने आपल्याला त्या व्हिडिओ फाईल्स आपल्याला ठेवता येत नाही, किंवा बऱ्याचदा आपल्याला काही फाईल ऑनलाईन अपलोड करायच्या असतात, पण त्या इतक्या मोठ्या असतात की आपल्याला त्या अपलोड करायला खूप जास्त वेळ आणि खूप डेटा कन्झ्युम करावा लागतो। तर आपण आज बघणार आहोत की आपल्या त्याच व्हिडिओ फाईल्स आपण कॉम्प्रेस कशा करायच्या, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही क्वालिटीला लूज न करता, म्हणजे क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज न करता आपण त्याच मोठ्या साईजच्या फाईल्स अगदी कमीत कमी जागेमध्ये कशा बसवायच्या। चला तर जास्त वेळ न घेता आपण सुरू करूयात। या साईटसाठी आपल्याला एका सॉफ्टवेअरची गरज लागणार आहे आणि ते देखील आपल्याला नेहमीप्रमाणे गुगलवरती मिळणार आहे। तर गुगलवरती गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर हँडब्रेक नावाने एक सॉफ्टवेअर आहे, ते आपल्याला सर्च करायचं आहे। हे पहा, हँडब्रेक टाकल्यानंतर हँडब्रेकची ऑफिशियल साईट आपल्याला या ठिकाणी दिसते आहे। ही साईट ओपन करतो। साईट ओपन केल्यानंतर डाउनलोड हँडब्रेक या ठिकाणी आपल्याला डाउनलोडसाठी ऑप्शन दिसतो आहे, आणि जर आपण विंडोज वापरत असाल तर या ठिकाणी ऑप्शन आहे, आणि अदर प्लॅटफॉर्मवरती जर गेलो आपण तर तुम्ही मॅक वापरत असाल किंवा इतर कुठली दुसरी ऑपरेटिंग सिस्टम वापरत असाल तर त्यासाठी देखील हे सॉफ्टवेअर अवेलेबल आहे। तर मी सिम्पली या ठिकाणून डाउनलोड हँडब्रेक क्लिक करतो। हे पहा, मला इथं डाउनलोडिंगसाठी ऑप्शन आलेला आहे। 14.19 म्हणजे 14.79 MBचं सॉफ्टवेअर आहे। मी ऑलरेडी डाउनलोड केलेलं आहे, म्हणून मी या ठिकाणी कॅन्सल करतो। आता आपण सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशनकडे वळूया। सॉफ्टवेअर डाउनलोड झालेलं आहे। सॉफ्टवेअर डाउनलोड झालेलं आहे। या ठिकाणी हँडब्रेकवरती मी डबल क्लिक करतो। हे बघा, आता नॉर्मली तुम्हाला सेटअप इन्स्टॉल कसा करायचा हे तर तुम्हाला माहितीच आहे। आपल्याला सिम्पली नेक्स्ट, आय ॲग्री, इन्स्टॉल इतकंच करायचं आहे। हे पहा, सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन कंप्लीट झालेलं आहे। मी फिनिश ओपन करतो। हे पहा, सॉफ्टवेअर ओपन झालेलं आहे। आता या ठिकाणी काय आपल्याला सेटिंग करायच्या आहेत आपण त्या पाहूया। सगळ्यात आधी आपल्याला या ठिकाणी सोर्स जे दिसतं आहे यावरती क्लिक करायचं आहे, आणि सोर्स म्हणजे काय की आपल्याला जी फाईल प्रोसेस करायची आहे, ज्या व्हिडिओ फाईलला आपल्याला कॉम्प्रेस करायचं आहे ती फाईल आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे। आता या ठिकाणी मी फाईलवरती क्लिक करतो। इथं फोल्डरचा देखील ऑप्शन आहे। तुमच्याकडे जर एकापेक्षा अनेक फाईल्सचा फोल्डर असेल जो की तुम्हाला कॉम्प्रेस करायचा आहे, त्याची साईज तुम्हाला कमी करायची आहे, तर तुम्ही या ठिकाणी क्लिक करू शकता। आणि मी सध्या एकच सिंगल व्हिडिओ फाईल या ठिकाणी कॉम्प्रेस करणार आहे, म्हणून मी फाईल या ऑप्शनवरती क्लिक करतो। आता त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सोर्स द्यायचा आहे, ती फाईल तुम्ही कुठे ठेवली आहे ती। मी सिम्पली डेस्कटॉपवरती जातो, आशिषमध्ये जातो, आणि चेंज वायफाय पासवर्ड नावाची एक इथं व्हिडिओ फाईल आहे, ज्याची साईज आहे 233 म्हणजे 233 MBची ही फाईल आहे। मी याला ओपन करून सिम्पली इथे सॉफ्टवेअरमध्ये ही फाईल आपली आलेली आहे। या ठिकाणी तुम्हाला दिसतं आहे सोर्स चेंज वायफाय पासवर्ड, आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथे डेस्टिनेशन दिलेलं आहे। हे पहा की ज्यावेळेस तुमची फाईल प्रोसेस होईल ती तुमची कुठे सेव्ह होणार, तर मी डेस्टिनेशन देखील आणि फाईल जी आहे त्याचं आपल्याला नाव द्यायचं आहे। तर त्या फाईलला मी नाव देतो 123 आणि सेव्ह म्हणतो। आता ती फाईल कुठून घ्यायची आहे आणि ते प्रोसेस झाल्यानंतर कुठं ठेवायची आहे याच्या सेटिंग्स करून झाल्या। त्यानंतर इथं आउटपुट सेटिंगमध्ये आपल्याला इथं दिसतं आहे
कंटेनरमध्ये MP4 आणि MKV. तर हे दोन्ही ऑप्शन तुम्ही वापरून बघू शकता. मी MP4च ठेवतो. मला आउटपुट जे आहे ते मला MP4 फॉर्मॅटमध्ये हवं आहे. त्यानंतर या ठिकाणी वेब ऑप्टिमाइज म्हणून एक ऑप्शन दिसतो आहे. नॉर्मली हा ऑप्शन आपल्याला फोटोशॉपमध्ये जास्त बघायला मिळतो. वेब ऑप्टिमाइज म्हणजे काय आहे की आपण एखादी फाईल ऑनलाईन टाकणार आहोत किंवा ऑनलाईन त्याचा वापर करणार आहोत, त्या हिशोबाने ती फाईल कॉम्प्रेस केली जाते. म्हणजे अगदी त्याची साईज त्या पद्धतीने कमी केली जाते. तर ही फाईल या ठिकाणी मी चेक करतो आणि तुम्हाला उजव्या बाजूला दिसत असेल मित्रांनो, ऑलरेडी इथं काही तुम्हाला ट्रॅक्स दिलेले आहेत, म्हणजे तयार सेटिंग्स दिलेले आहेत. युनिव्हर्सल आयपॉड असेल, ॲपल TV, म्हणजे ते त्या पद्धतीने तुम्हाला सेटिंग्स तयार रेडी दिलेल्या आहेत. आणि रेग्युलरमध्ये इथं नॉर्मल म्हणून आहे. इथं या ठिकाणी तुम्हाला नॉर्मल सिलेक्ट करायचं आहे आणि ऑलरेडी इथे नॉर्मलच सिलेक्ट असतं. आणि सगळ्यात नंतर आपल्याला इथं काय बघायचं आहे, क्रॉपिंग जे आहे. क्रॉपिंगचा अर्थ काय होतो की या ठिकाणी ॲटोमॅटिकवरती इथं क्लिक आहे आणि या ठिकाणी सगळ्या ठिकाणी 000 आहे. तर हे ॲटोमॅटिकवरच ठेवायचं आहे. पण जर या ठिकाणी काही व्हॅल्यू एंटर केलेल्या असतील तर तुम्हाला या ठिकाणी कस्टमवरती येऊन हे सगळं 0 करायचं आहे. कारण या ठिकाणी जर काही व्हॅल्यूज असतील तर त्या ठिकाणी त्या पद्धतीने तुमचा व्हिडिओ क्रॉप होण्याची शक्यता असते. तर ते तुम्हाला या ठिकाणी 0च करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला काही चेंजेस करायचे नाही आहेत. त्यानंतर आपण जाऊयात फिल्टर्समध्ये. फिल्टर्समध्ये देखील तुम्हाला काही सेटिंग्स नाही करायच्या. या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे व्हिडिओजमध्ये. तर व्हिडिओमध्ये आल्यानंतर तुम्हाला क्वालिटी ही जर तुम्हाला टॅब दिसते आहे, ही तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची आहे. तुम्ही तुमची क्वालिटी वाढवू शकता. म्हणजे तुम्ही ही क्वालिटी अगदी 0पर्यंत नेली तर तुमचा व्हिडिओ जो आहे तो पूर्णपणे लॉसलेस असेल, म्हणजे ओरिजिनलच्या सारखाच तो व्हिडिओ असणार आहे. पण नॉर्मली ज्यावेळेस तुम्ही सॉफ्टवेअरमध्ये व्हिडिओ कॉम्प्रेस करता त्यावेळेस त्याची क्वालिटी 20पर्यंत येते आणि बाय डिफॉल्ट ही 20च असते. जर तुम्हाला तुमची व्हिडिओ खूप जास्त, म्हणजे या सॉफ्टवेअरचा वापर करून तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये जर त्याची साईज कमी करायची असेल तर तुम्ही त्याची क्वालिटी आणखी लूज करू शकता. तुम्ही जेवढं लेफ्ट साईडला याल तेवढी तुमची व्हिडिओची क्वालिटी खराब होत जाईल, कमी होत जाईल. आणि जेवढं तुम्ही राईट साईडला जात राहाल तेवढी तुमची व्हिडिओची क्वालिटी चांगली होत राहील. तर सॉफ्टवेअरच्या अकॉर्डिंग ही क्वालिटी 20 ही जी आहे ही बाय डिफॉल्ट व्यवस्थित आहे. तर मी इथं जी आहे बाय डिफॉल्ट तीच ठेवतो. यानंतर या काही सेटिंग्स आहेत या देखील मी काही चेंजेस करत नाही. आणि यानंतर तुम्हाला ऑप्शन दिसतो आहे ऑडिओचा. तर ऑडिओमध्ये देखील जास्त काही सेटिंग्स नाही आहेत. तुम्हाला इथं बिटरेट 160 दिलेला आहे. म्हणजे जर तुम्ही तुमच्या व्हिडिओबरोबर जी ऑडिओ आहे त्याची ऑडिओची क्वालिटी तुम्ही आणखीन कमी करू शकता. त्यामुळे तुमचा नक्कीच कॉम्प्रेशनमध्ये फरक पडून तुमच्या व्हिडिओची साईज आणखी कमी होईल. पण बाय डिफॉल्ट ही इथे या ठिकाणी 160 आहे. तुम्ही त्याला 128 करू शकता किंवा तुम्ही त्याची साईज किंवा त्याची क्वालिटी वाढवू शकता. तुमची क्वालिटी वाढली की तुमच्या क्वालिटी वाढली की तुमच्या व्हिडिओची जी साईज आहे ती वाढणार आहे. तुमची क्वालिटी कमी झाली की तुमच्या व्हिडिओची जी साईज आहे ती कमी होणार आहे. तर या ठिकाणी देखील मी बाय डिफॉल्ट 160 ठेवतो. आणि यानंतर ऑप्शन्स आहेत सबटायटल्स. यामध्ये देखील तुम्हाला काही करण्याची गरज नाही आहे. चॅप्टर्स जे आहेत यामध्ये देखील तुम्हाला काही करण्याची गरज नाही आहे. तर नॉर्मली मी पुन्हा पहिल्या ठिकाणी येतो आणि प्रोसेस सुरू करण्याच्या आधी मी काय करतो, या ॲड बटनावरती एक क्लिक करतो. जर तुम्हाला ही सेटिंग किंवा याच पद्धतीचे व्हिडिओ सारखे लागणार असतील, त्याच पद्धतीचं कॉम्प्रेशन जर तुम्हाला पुन्हा पाहिजे असेल तर तुम्ही हे जी सेटिंग्स आहे तुम्ही तुमची सेव्ह करून ठेवू शकता. तर मी मला सिम्पली नाव देतो आशिष आणि ॲड म्हणतो. तर या ठिकाणी तुम्हाला दिसतं आहे युजर प्रेझेंट, म्हणजे मी तयार केलेली जी सेटिंग्स आहेत आशिष या नावाने. म्हणजे इथून पुढे जे मी व्हिडिओ कॉम्प्रेस करणार आहे त्यांची क्वालिटी जी मेंटेन ठेवणार आहे ती मी कुठलीही सेटिंग न करता ऑलरेडी बाय डिफॉल्ट या ठिकाणी मला ऑप्शन मिळालेला आहे.
याच्यावरती क्लिक केल्यानंतर आत्ता आपण जे सेटिंग चेंज केले आहेत, ज्या सेटिंग्स आपण पाहिल्या आहेत त्या पुन्हा आपल्याला एडिट करण्याची गरज पडणार नाही. तर आता आपण सगळ्या सेटिंग्स केल्यानंतर स्टार्ट बटनावरती क्लिक करूया. क्लिक करण्याच्या आधी म्हणजे स्टार्ट करण्याच्या आधी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की प्रिव्ह्यूवरती तुम्हाला एकदा क्लिक करून नक्की पाहायचं आहे की तुम्ही जी क्वालिटी सेट केलेली आहे ती तुम्हाला आवडण्यासारखी आहे की नाही आहे. आता तुम्हाला तुमचा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला कॉम्प्रेस करण्यापूर्वी त्याची क्वालिटी दाखवली जाते. तर या ठिकाणी तुम्हाला ड्युरेशनचा ऑप्शन आहे. तुम्ही 5 सेकंदाचा व्हिडिओ पाहणार आहात, 10 सेकंदाचा, किती 30 सेकंदाचा, ते अगदी 240 सेकंदापर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. तर मी सध्या 5 सेकंदाच्या व्हिडिओवरती क्लिक करतो आणि प्लेवरती क्लिक करतो. हे कॉम्प्रेशन केल्यानंतर देखील क्वालिटीमध्ये मला जास्त फरक दिसलेला नाही आहे आणि अशीच पद्धतीची क्वालिटी ओरिजिनलची देखील आहे. तर आता आपण स्टार्ट करूयात आणि पाहूयात की व्हिडिओमध्ये साईजचा किती मोठा फरक पडतो. तर मी इथं स्टार्ट करतो. या ठिकाणी आपल्याला प्रोग्रेस बारवरती प्रोग्रेस दाखवली जाते आहे आणि आता आपल्याला प्रोग्रेस कंप्लीट होईपर्यंत वाट पाहायची आहे. हे पहा, या ठिकाणी फिनिश म्हणून सांगितलेलं आहे. आपण आता सॉफ्टवेअरला मिनिमाइज करून घेऊयात. ज्या ठिकाणी आपण हे पहा, या फोल्डरमध्ये आपण आलो आहोत. आधी सुरुवातीला आपण ओरिजिनल व्हिडिओची जी साईज होती ती आपण चेक करूयात. ओरिजिनल व्हिडिओची साईज हे पहा, 233 MB, 233 MB म्हणजे जवळपास 233 MBची ही ओरिजिनल फाईल होती. आणि त्यानंतर 123 नावाने आपण ही फाईल सेव्ह केली होती. आपण त्याची साईज बघूयात. तर हे पहा, 233 MBची जी फाईल होती मित्रांनो ती फक्त 24.5 म्हणजे 24.5 MBमध्ये कॉम्प्रेस झालेली आहे. आणि आपण ती फाईल प्ले देखील करून बघूयात की त्याच्या क्वालिटीमध्ये कुठे फरक पडलेला आहे का. नक्कीच मित्रांनो, मला तरी या व्हिडिओमध्ये किंवा या कॉम्प्रेस झालेल्या फाईलमध्ये जास्त असा फरक दिसला नाही. पण तरी 200-250 MBच्या फाईलला अगदी 15 ते 20 MBमध्येच कॉम्प्रेस केलं जाते. म्हणजे तुम्ही विचार करा की तुमचा जर अगदी 40-50 GBचा डेटा जर असेल तर तो तुमचा अगदी 500 MB किंवा 1 GB किंवा 2 GBमध्येच तुमचा तो डेटा बसू शकतो. तर तुम्ही या सॉफ्टवेअरचा यूज नक्की करा मित्रांनो. आणि अशाच पद्धतीच्या टिप्स आणि ट्रिक्सवरती आधारित असलेल्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.